का नेहमी जाता? पाण्यात नदीत राहून मगरीशी वैर घ्यायचं नसतं, हाही मला सल्ला दिला जातो. आपण सिस्टमचा भाग आहेत, तर सिस्टमची वैर घेऊन तुम्ही काय करणार? बदल्यापेक्षा दुसरं काही भेटणार नाही, हेही मला सांगितलं जातं. आणि खरा प्रश्न तिथंच आहे. ना मी सिस्टमच्या विरोधात असतो, ना मगरीशी माझं वैर असतं, ना मला कुणाविरुद्ध काही भांडण करायचं असतं. माझा प्रश्न असतो की जो प्रवाह आहे, ज्या दिशेने चाललाय, ज्या वेगाने चाललाय, ज्या उद्देशाने चाललाय, तो योग्य आहे का अयोग्य आहे? याच्यावर आपण थोडं थांबूया. 10 सेकंद, 5 सेकंद, 15 सेकंद, 30 सेकंद एवढा विचार करूया. आपण करतो का? तुम्ही स्वतःला प्रामाणिकपणे आता एक प्रश्न विचारा. एक 10 सेकंद मी पॉज घेतो. तुमच्यापैकी किती जणांनी गेल्या 24 तासामध्ये, आय रिपीट, गेल्या 24 तासामध्ये स्वतःकरिता किती सेकंद दिलेले आहेत? आय रिपीट माय क्वेश्चन. गेल्या 24 तासामध्ये स्वतःकरिता किती सेकंद दिलेले आहेत? आणि ज्यांनी खरोखर सेकंद दिले असेल त्यांनी मला हात वरती करून दाखव. किती हात आहेत? नॉट इव्हन 1%. नॉट इव्हन 1%. आणि स्वतःसाठी म्हणजे काय? पुढचा प्रश्न. विचार करण्यासाठी. स्वतःसाठी म्हणजे झोपण्यासाठी नव्हे, स्वतःसाठी म्हणजे भांडण्यासाठी नव्हे. आणि विचार कोणता? गेल्या 24 तासामध्ये माझ्यामध्ये, स्वतःमध्ये अशी कोणती वाढ झाली ज्याच्यामुळं मी स्वतःला माणूस म्हणून संबोधू? असा किती जणांनी प्रश्न विचारला? गेल्या 24 तासामध्ये मी असं काय केलं की समाजाला काहीतरी मी कॉन्ट्रीब्यूट केलं, कुणाची तरी मदत केली, कुणाचा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, कुणाला तरी आनंदी केलं? का? मी सिनेमाला गेलो, मी बघितलं, मी खेळलो, हा स्वतःसाठीचा वेळ नाहीये. तुम्ही 24 तासामध्ये किती ग्रो झाला? विचाराने असेल, आचरणाने असेल, कॉन्ट्रीब्युशन आणि समाजामध्ये चांगला बदल घडवण्यासाठी असेल.